नमस्कार, मी अश्विन बापट. आपण बघताय एबीपी माझा आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे पुणेकरांच्या काळजाचा ठोका चुकवणारी. कारण पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या टेमघर धरणाच्या भिंतीतनं मोठ्या प्रमाणावर गळती सुरू झालेली आहे. आपण या दृश्यांमध्ये बघू शकतो. माझ्या मागे ही गंभीर बाब आहे. भिंतीतनं वाहणारे प्रवाह अक्षरशः धबधब्याप्रमाणे वाहत आहेत. धरणाची भिंत उभारताना ड्रिलिंग आणि राउटिंग या दोन्हीचं काम न करण्यात आल्यामुळे ही गळती सुरू झाल्याचं जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय. धक्कादायक बाब म्हणजे धरणाचं काम पूर्ण होऊन फक्त 15 वर्ष लोटली आहेत. अविनाश भोसलेंशी संबंधित सोमा कन्स्ट्रक्शन आणि श्रीनिवास कन्स्ट्रक्शन या कंपन्यांनी धरणांचं काम पूर्ण केल्याची माहिती समोर येते. टेमघर धरणाची क्षमता 3.75 TMC इतकी आहे. टेमघरच्या गळतीमुळे धरण उभारणाऱ्या कंत्राटदारांचा आणि त्यांच्यावर निगराणी ठेवणाऱ्या जलसंपदा विभागाचा हलगर्जीपणा आता चव्हाट्यावर आलाय. आणि या दृश्यांमधून आपल्याला स्पष्ट दिसू शकते गळती लागलेली आहे धरणांना आणि त्याच्यामुळे आता पुणेकरांना धोका निर्माण होतोय की काय अशी स्थिती आहे. टेमघर धरणाच्या भिंतीतनं सुरू झालेल्या गळतीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी. बघूया. पुणे जिल्ह्यातील हे टेमघर धरण आणि या धरणाची जवळपास अर्धी भिंत अशा प्रकारे गळते आहे. फक्त एका ठिकाणी नाही, दोन ठिकाणी नाही, तर हा सगळा या भिंतीचा भाग आपण बघू शकतो. वरच्या बाजूहून गळती होणारं पाणी आहे, खालून गळती होणारं पाणी आहे आणि अशा प्रकारे हे पाण्याचे प्रवाह, गळती होणाऱ्या पाण्याचे प्रवाह एखाद्या धबधब्यासारखे वाटत आहेत. हे धरण तर गळतं आहेच, त्याचबरोबर धरणाची ही भिंत आहे, त्या भिंतीवरतीही ठिकठिकाणी गवत उगवल्याचं, अनेक ठिकाणी झुडपं उगवल्याचं, झाडं उगवल्याचं आपण बघतो आहोत. खरं तर हे धरण फारसं जुनं देखील नाही. 1996ला या धरणाच्या कामाला सुरुवात झाली आणि 2001 मध्ये या धरणाचं काम पूर्ण झालं. श्रीनिवास कन्स्ट्रक्शन आणि सोमा कन्स्ट्रक्शन या दोन कंपन्यांकडून या धरणाचं काम पूर्ण करण्यात आलं. हे धरणाचं काम अपूर्ण असल्याचं जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येतं. हे धरण गळत जरी असलं तरी ते धोकादायक नाही असं जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. परंतु त्यांच्या या दाव्यावरती कितपत विश्वास ठेवायचा हा प्रश्न साहजिकच हे चित्र पाहिल्यानंतर उपस्थित होतो. परंतु प्रश्न फक्त या धरणाचा नाही, महाडची दुर्घटना असेल, पुन्हा लोकांकडून प्रश्न तोच उपस्थित होतो की आपले पूल असतील किंवा आपली धरणं कितपत सुरक्षित आहेत आणि यांच्या सुरक्षेची काळजी ज्यांच्यावरती आहे ते लोक म्हणजे आपले राजकारणी याबाबत कितपत संवेदनशील आहेत, कितपत गंभीर आहेत. कॅमेरामन विजय राऊतसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे.